स्टार्ट. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षांचं अशोक डोणे आणि हुजुरींच्या नेतृत्वाखाली आज इथलं कार्यकर्त्यांची मिटिंग ठेवली होती. सकाळी मी आल्यानंतर जिल्हा अध्यक्ष आणि शहराध्यक्षाला मी सांगितल्यानंतर त्यांनी हे 5-6 तासातच ह्या सभेचं नियोजन केलं आणि मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट यातील काही प्रमुख कार्यकर्ते आले. त्यांचा जायजा लेण्याचा प्रयत्न केला. आपण जिल्हाध्यक्षांना आणि शहराध्यक्षांना हे निर्देश केला की जोपर्यंत पोलिंग बूथ तयार होणार नाही, संघटन मजबूत होणार नाही, तोपर्यंत आपण एकमेकांवर बोलण्यात काय अर्थ नाही. म्हणून पक्षीय बांधणी कशी करावी, त्या पक्षीय बांधणीच्या दृष्टीने एका तालुक्यात 350 गाव विलेजेस असतात. अरे बोलणं म्हणून सांगा, 350 विलेजेस असतात. 350 विलेजपैकी प्रत्येक गावातून 2-2 जर मुलं आपण महिला, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी, शेतकरी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, दलित आघाडी, शेतकरी ह्या साऱ्या आघाड्यांची टीम बनवली तर एका तालुक्यात 500 कार्यकर्ते तयार होते आणि त्या 500 कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या तालुक्यात 500 जरी मोटरसायकल घेऊन फिरलं तर वातावरण होऊ शकतं. आणि त्या दृष्टीनं आपण काय केले की जनतेजवळ कसा पक्ष जाईल. आणि हे वर्ष हे इलेक्शनचं वर्ष आहे, परत 4 वर्ष झोपास काढायचे का म्हणून कार्यकर्त्याला आम्ही भारतभर कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पोलिंग बूथची रचना करा. म्हणून आमच्या मिटिंग चाललेल्या आहे आणि आज सोलापूरची मिटिंग झालेली आहे. त्यात आम्ही 20-22% कार्यकर्त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. अजून त्यांना एक 8 दिवस दिलेला आहे की त्या परफॉर्मन्स तुम्हाला वाढवावं लागेल आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन मजबूत होईल अशा दिशेनं प्रयत्न चाललेला आहे. देशभर आम्ही चाललेलो आहे. देशात आम्ही शक्य आज सध्याला स्वतंत्रच आम्ही आहे. कोणाशी आघाडी युतीचा काही प्रश्न नाही. जोपर्यंत आपली ताकद वाढत नाही, आपलं होत नाही, तोपर्यंत उपयोग होणार नाही. म्हणूनसाठी आमची तयारी चालली. आणि आता सध्याला आम्ही परभणी, माढा, बारामती, सांगली, अहमदनगर आणि मिर्झापूर या 5-6 मतदारसंघात तर आमच्या लोकसभेची एवढी बांधणी जोरात चालली की आत्ताच आमच्या पोलिंग याद्या पूर्ण आहेत, पोलिंग बूथ पूर्ण आहे, सर्व आघाड्या पूर्ण आहेत आणि तिथं आम्ही 5-5 हजार कार्यकर्ते आम्ही तैनात ठेवलेले आहेत. उद्या जरी इलेक्शन लागलं तर तिथं आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही सोलापूर शहरात कमी आहे, सोलापूर लोकसभेत देखील आम्ही कमी आहे. त्या दृष्टीनं आजची मिटिंग होती. त्यातून मला वाटतं की उद्या विश्वास आहे की इथं देखील वाढण्याचं काम चांगलं होईल. उद्या धाराशिव असेल, आम्ही मराठवाड्यात देखील पक्षाचं ताकद चांगली वाढत चाललेली आहे आणि त्या दृष्टीनं पक्षीय संघटन मजबूत झालं तर उद्या आपल्याला इलेक्शनला खेळ खेळता येईल. म्हणूनसाठी आजची मिटिंग होती आणि आजची मिटिंग सोलापुरातली चांगली झालेली आहे. आपण सर्व मंडळाला, पत्रकार आला, सर्वांचं मी अभिनंदन करतो. नवीन वर्षाच्या आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलला बी सर्वांना शुभेच्छा देऊन उद्याचं नवीन वर्ष आपलं चांगलं, सुख, समृद्धीचं, आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.